मतचोरी विरोधात गांधी आंबेडकर साथ साथ. कोर्टातील लढाईत सोबत या. प्रकाश आंबेडकरांचं राहुल गांधींना आवाहन. More voters than the entire population of Maharashtra. Again, very surprising fact. And then huge jump in voter turnout after 5 p.m. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 1 कोटी बोगस मतदार आढळून आल्याचं पुरावे सादर करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय. त्यात प्रकाश आंबेडकरांनीही उडी घेतली. तर राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत करत प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना न्यायालयीन लढाईत साथ देण्याचं आवाहन केलं. तरी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये डॉक्युमेंट्स घेऊन इलेक्टोरेटची यादी जी आहे ती कशी कायदेशीर नाही, मनमानी पद्धतीने केलेली आहे अशा असणारे ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं. त्याचं असणारं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये की आम्ही असणारं जे हायकोर्टाचा अपील फेटाळलं होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. पण मुंबईच्या ह्याच्यामध्ये आले असते तर त्या डिव्हिजन बेंचला जो निर्णय दिला कदाचित देणं त्यांना कठीण झालं असतं. आता आम्ही असं म्हणतो की सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की बाबा 75 लाख 76 लाख मतदान जे आहे ते 76 लाख मतदानाची कागदपत्र हे सुप्रीम कोर्टात तरी इलेक्शन कमिशनने दाखल करावी. आमचं म्हणणं आहे की पिटिशन आहे, पिटिशनमध्ये जॉईन व्हावं. महाराष्ट्राच्या निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर तब्बल 76 लाख मतदारांनी मतदान केल्याचं समोर आले. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संशयाच्या फेऱ्यात अडकली. तर प्रकाश आंबेडकरांनी उच्च न्यायालयात निवडणुकीतील वाढलेल्या मतदानासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. संध्याकाळी 6 नंतर आकस्मिकरित्या 76 लाख मतांची वाढ कशी झाली. संध्याकाळी 6 वाजल्यानंतरच्या वाढीव मतांची व्हिडिओग्राफी का केली नाही. संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचं व्हिडिओ फुटेज द्यावं. निवडणूक आयोगाच्या डेटामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली. तर पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांचंही संविधान सभेत अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं चित्र होतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी लोकशाही वाचवण्यासाठी पंडित नेहरूंचे वारसदार राहुल गांधींनी सोबत येण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे राहुल गांधी प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतचोरी विरोधात एकत्र येणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.